आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार? ट्रिगोनोमेट्री. ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, आपण थोडंसं काल डिस्कशन केलं होतं की जनरली पायथागोरसने जेव्हा थेरम सांगितला होता किंवा प्रमेय सांगितला होता तेव्हा एका काटकोन त्रिकोणामध्ये सांगितलं होतं. काटकोन त्रिकोणातच काय सांगितलं होतं की जे कर्ण वर्ग आहे ते किती असते? पाया वर्ग अधिक उंची वर्ग असते. ठीक आहे. म्हणजेच हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे पायथागोरसने सांगितलं होतं. आणि असंच आपल्याला माहित होतं की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. म्हणजे पायथागोरसने जेव्हा थेरम सांगितला ते फक्त बाजू बाजू आणि बाजू म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये तीन बाजू मधलं नातं सांगितलं. राईट आहे. म्हणजे पायथागोरसने जेव्हा सांगितलं ते काय सांगितलं? तीन बाजू मधलं, ते बी कुठल्या ट्रायंगल मध्ये? राईट अँगल ट्रायंगल, ज्याला की आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. काटकोन त्रिकोणामध्ये त्यांनी काय सांगितलं? फक्त पाया, उंची आणि कर्ण याच्यातला नातं सांगितलं. ठीक आहे. त्यालाच आपण थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल म्हणतो. ठीक आहे. मीन्स पायथागोरस गिव्स अ रिलेशन बिटवीन थ्री साइड्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. क्लिअर? मग त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहित होतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते? 180 अंश असते. म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणामधलं जे काही नातं आहे ते नातं सुद्धा माहित होतं. ठीक आहे. बट जेव्हा आणखीन पुढे जायची वेळ आली तेव्हा हे ट्रिग्नोमेट्री आलं आणि ट्रिग्नोमेट्रीने काय सांगितलं? फक्त जसं पायथागोरसने त्रिकोणाच्या तीन बाजूंबद्दल नातं सांगितलं, त्रिकोणाच्या तीन कोणाबद्दल आपल्याला नातं माहितीये, तर ट्रिग्नोमेट्रीने सांगितलं की जर समजा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर त्याच्या अँगल आणि बाजूमधलं जे काही रिलेशन आहे, जे काही नातं आहे ते कोण सांगितलं? ट्रिग्नोमेट्रीने सांगितलं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जनरली जेव्हा जनरल ट्रिग्नोमेट्री यूज करत असतो, जनरल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणतो त्याला आपण, ज्याला की तुम्ही गुणोत्तर असे म्हणता. ठीक आहे. ते कुठे यूज करतो आपण? द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मस्ट बी यूज इन अ राईट अँगल ट्रायंगल ओनली. म्हणजे तुम्ही जे काय ट्रिग्नोमेट्री यूज करणार ते कुठे यूज करणार? राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करणार. कुठे यूज करणार? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. म्हणजे त्रिकोणाचा एक कोण काय असायला पाहिजे? 90 अंशाचा. जर समजा मी ह्या राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि इथं नाव दिलं ए पॉइंट, बी पॉइंट अँड सी पॉइंट, तर आपल्याला जनरली ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहित होते. ठीक आहे. आता इथला कुठलाही एक अँगल आपण विथ द हेल्प ऑफ नोटेशन दाखवू शकतो, अँगल सी किंवा अँगल ए. बट तुम्हाला आणखीन कम्फर्टेबल जावं म्हणून मी काय करतो, इथे एक अँगल दाखवतो. इथं काय दाखवतो? अँगल. आता जेव्हा मी रीड करेन तेव्हा असं रीड करेन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ साइन थीटा म्हणल्यानंतर इथं सांगत असताना मी सांगेन अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. हिअर अपोजिट मीन्स अँगल टू अपोजिट, अपोजिट टू अँगल. म्हणजे काय? इथं जे काय अँगल असेल अँगलचं एक्झॅक्टली ह्याला म्हणायचं अपोजिट साइड, आणि लगतची बाजू, लगतची बाजू म्हणजे ज्या दोन बाजूपासून काय झालंय? अँगल तयार झालाय त्यातली कोणतीही एक लगतची बाजू असू शकते. यस. बट इथे चेक करा, ही जी बाजू आहे, इथं मी वाटलं तर ब्लू कलरनी करतो, ही जी बाजू आहे ती एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. बट ह्याला स्पेशल नाव आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट जो काही साइड असते त्याला आपण काय म्हणतो? इंग्लिश मध्ये म्हणतात हायपोटेनियस. तुम्ही जर म्हणत असाल तर कर्ण म्हणता. मला याला परफेक्ट एक काहीतरी नाव आहे. म्हणून या अँगल साठी ऍडजस्टंट साइड कोणती असेल? ही जी असेल ती ऍडजस्टंट असेल. ठीक आहे. ज्याला की आपण लगतची बाजू म्हणतो, ऍडजस्टंट साइड. बरं, हे ऍडजस्टंट कोणाची आहे? या थीटाच्या. जर हाच थीटा जर इथं असता तर काय झालं असतं? ऍडजस्टंट हे झाली असती, अपोजिट हे झाली असती. क्लिअर आहे. बट मी तर थीटा इथं कन्सिडर केला तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो यूज करतोय. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो जेव्हा यूज करतो तेव्हा काय करावं लागेल? साइन. ठीक आहे. साइन थीटा. आता इथे चेक करा, लिहित असताना इथं काय लिहिणार आहे? अपोजिट साइड. काय? अपोजिट साइड. अपोजिट साइड. हे अपोजिट साइड कोणाच्या कळालं का? अँगलच्या अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस असेल. काय असेल? हायपोटेनियस. कळत आहे? यस ऑर नो? ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉस थीटा? कॉस थीटा म्हणजे काय? इट्स अन ऍडजसंट साइड. ऍडजसंट. ठीक आहे. ऍडजसंट साइड डिवायडेड बाय काय असेल?
हायपोटेनियस असेल, हायपोटेनियस. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅन थिटा? टॅन थिटा इज इक्वल टू काय असेल? तर ती असेल अपोजिट साइड divided by अपोजिट साइड divided डिवायडेड बाय adjacent side. ऍडजसंट साइड. ऍडजसंट. ठीक आहे. आता हे 3 फॉर्म्युले जेव्हा कळतील तेव्हा मी थोडस इथं जागा करतो. ठीक आहे. जागा याच्यासाठी करायला तुमच्या लक्षात येईल मी इथं जागा का करतोय ते. ठीक आहे. चलो आता याच्यानंतर थोडस नीट लक्ष द्या. मी थोडासा कलर पण चेंज करणार आहे. ठीक आहे. इथं लिहिणार आहे आता कॉट थिटा. इथं काय लिहिणार आहे? कॉट थिटा. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉट थिटा? कॉट थिटा मीन्स काय असेल? adjacent side divided by Hypotenuse. opposite side. कसली साइड? अपोजिट Opposite साइड. side. त्याच्यानंतर कॉटच्या नंतर काय लिहिले मी? तर लिहिणार आहे सेक थिटा. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ सेक थिटा? हायपोटेनियस डिवायडेड बाय Adjacent side. divided by adjacent side. ठीक आहे. आणि लास्टली कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस Divided by opposite side. डिवाइडेड बाय अपोजिट साइड. Opposite side. चलो मी लिहिताना असं पण लिहू शकलो असतो, एका खाली एक लिहू शकलो असतो, बट मी लिहिताना काय लिहिले? एकमेकाच्या अपोजिट लिहिले. त्याचं रिझन काय ते सांगतो. जेव्हा तुम्ही इन द फॉर्म ऑफ साइड्स पण लिहिताल अपोजिट साइड इथं काय असेल रे? वॉटेवर इथं मी छोटं करतो याला. अपोजिट साइड काय इथं? चलो इथं दिसायला का चेक करा. नाही दिसत असेल तर नाही म्हणून सांगा. अपोजिट साइड काय रे इथं? थीटाच्या अपोजिट कोण आहे? एबी साइड आहे का? AB. तर याला आपण असं लिहू शकतो AB डिवायडेड बाय AC. ह्याला काय लिहू शकतो रे? BC डिवायडेड बाय AC. ह्याला काय लिहू शकतो? AB डिवायडेड बाय BC. ठीक आहे. CB BC जे काय असेल त्याचं. त्याच्यानंतर हे जे आहे याला सुद्धा आपण लिहू शकतो. थोडस मी छोटं करतो. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सांगा रे काय लिहिले? हायपोटेनियस कोण आहे? AC डिवायडेड बाय AB. त्याच्यानंतर AC डिवायडेड बाय BC. आणि लास्टली काय रे? BC divided by AB. आता मी जेव्हा लिहित असताना थोडस ऍडजस्ट करून लिहिले. तुमच्या लक्षात येईल की इथं चेक करा. इथं जो न्यूमरेटर आहे, मी कलर चेंज करतोय, थोडस लक्ष द्या. इथं जो न्यूमरेटर आहे तो या केसमध्ये कोण आहे रे? डिनॉमिनेटर आहे. आणि या केसमध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो त्या केसमध्ये कोण आहे? न्यूमरेटर आहे. म्हणजे हे जे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत ते एक्झॅक्टली कसे तरी अपोजिट टू इच अदर आहेत. म्हणजे इथं तुमच्या जर लक्षात येत असेल तर मी असं लिहितो, आणि हे जर लक्षात नाही आलं तर नाही म्हणून सांगा. साइन थीटाची व्हॅल्यू ही किती आहे रे? 1 कोसेक थीटा आहे. Cosec theta. किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो? कोसेक थीटा आहे म्हणजे कोण आहे? 1 साइन थीटा. हे कळालं का ते सांगा मला. हो. पक्का? त्याच्यानंतर आता दुसरं रिलेशन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आय थिंक सो तुम्ही सांगाल पण मला. काय रे? कॉस थीटा म्हणजे कोण आहे बघा बरं? 1 divided by cosec. 1 डिवाइड बाय सेक थीटा. किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो रे? सेक थीटा इज इक्वल टू काय म्हणू शकतो? 1 divided कॉस थीटा. cos theta. ठीक आहे. अजून एक असाच सिमिलर जे आहे ते रेशो तुम्ही मला सांगायचं आहे. कोणता रे? tan theta. Tan theta is equal सांगा to मग. काय? tan theta is equal to 1 upon cot theta. 1 upon cot tan theta. थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय रे? Cot Cot theta. 1 अपॉन कॉट थीटा. और कॉट थीटा म्हणजे काय असेल? Cot theta 1 1 upon tan theta. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? नाही. नाही. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का?
पक्का? आता नीट लक्ष रे सगळ्यांनी. अजून एक छोटीशी गोष्ट आहे, मी थोडस याच्यामध्ये ऍडजस्ट करून दाखवतो. फक्त मला तुम्हाला जर रॅशनल नंबर माहित असतील तर रॅशनल नंबरचा एक रूल आहे. रॅशनल नंबरचा एक रूल आहे, ते काय सांगतो? जर समजा एखादा रेशो असेल, एखादा गुणोत्तर असेल पी डिवायडेड बाय क्यू, या पी ला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर मी सेम क्वांटिटीनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, तर इक्वेशनला काही फरक पडत नाही. जसं की मी पी ला काय करतो, आर ने मल्टिप्लाय करतो आणि डिवायडेडला सुद्धा काय करतो, आर नच मल्टिप्लाय करतो. इक्वेशनला काही फरक पडेल का रे? नाही. नाही. इन अ सिमिलर वे, जसं मी मल्टिप्लाय करू शकतो तसं हे जे पी डिवायडेड बाय मी क्यू लिहिले, त्याला भागाकार इथं आर लिहू शकतो, इथं सुद्धा भागाकारला मी आर लिहू शकतो का? हो. तर इक्वेशनला काही फरक पडेल का? नाही. नाही. मग आता थोडीशी मला मदत पाहिजे. मी डायरेक्टली इन द फॉर्म ऑफ साइड्स लिहिणार आहे. इथं मी लिहितो टॅन थिटा. इथं मी काय लिहितो? टॅन थिटा. काय लिहिलो? टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती रे? चेक करा आणि सांगा मला. अपोजिट साइड ए बी डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड बी सी. करेक्ट आहे का रॉंग आहे? हो मी करेक्ट काय आहे. करतो, हे जे काही न्यूमरेटर आहे ए बी आणि हे जे काही डिनॉमिनेटर आहे बी सी, या दोघांना आपण काय करतो, ए सी न डिवाइड करतो. इक्वेशनला काही फरक पडेल का? नाही. नाही. बट इथे चेक करा, आता मी ब्रॅकेट करतोय, त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू ए बी बाय ए सी म्हणजे कोण आहे? चेक करा बरं. साइन थीटा. राईट, साइन थीटा आहे. आणि बीसी बाय एसी म्हणजे कोण आहे? चेक करा. कॉस थीटा. म्हणजे वी कॅन एक्सप्रेस टॅन थीटा ऍज ए काय रे? साइन थीटा डिवायडेड theta. बाय. कॉस थीटा. In a similar fashion, we can express a cot theta as a Cos theta upon sin theta. right. म्हणजे इथं मी लिहितो, चेक करा. हा, tan theta can be expressed as a sin theta divided by cos theta. Cos theta. Therefore, we can say that cos theta is also represented by cos theta divided by sin theta. Cot Correct आहे, wrong theta. आहे? Cot theta, sir. काय झालं तिथे? Cot theta is equal to. अरे हा, इथे कॉट आहे. चल ठीक आहे, सॉरी बाय मिस्टेक झालं होते. कॉट थीटाची व्हॅल्यू किती येते कळालं? हो. चलो, आता इथं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. इम्पॉर्टंट बीट काय द्यायचा नंतरचा, तर तो असा की आतापर्यंत जे तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकलात ते इन द फॉर्म ऑफ साइड शिकलात, राईट आहे? म्हणजे हो. आतापर्यंत जर हो. तुम्हाला कोणी विचारलं असतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ साइन थीटा, तर तुम्ही सांगितलं असतं इन अ राईट अँगल ट्रायंगल साइन थीटा मीन्स अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. किंवा तुम्हाला कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर विचारला असता, तुम्ही काय केलं असतं? इन द फॉर्म ऑफ रेशो सांगितला असता. आणि ते बी इन द फॉर्म ऑफ रेशो कुठला सांगितला असता? इन द फॉर्म ऑफ साइड्स ओनली, म्हणजे बाजूंच्या रूपातच इक्वेशन सांगितलं असतं. येस ऑर नो? हो. बट आता थोडस मॅच्युअर्ड व्हायचंय आणि आपण जे ट्रिग्नोमेट्री शिकणार आहेत आता मॅक्सिमम टाइम, तर ती ट्रिग्नोमेट्री शिकणार आहेत तर इन द फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ओनली. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ साइन थीटा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ साइन थीटा. साइन थीटा म्हणजे 1/cos कॉस थीटा. थीटा दिले, 1/cos थीटा. Cosec theta. किंवा इथं मी जे व्हाईट कलर मध्ये लिहितोय ते इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम जे मी व्हाईट कलर मध्ये लिहिन ते इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी. कोसेक थीटा म्हणजे काय असेल, तर 1/sin थीटा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो टू ट्रिग्नोमेट्रिक रेशो डील करायचंय, तर हे व्हाईट कलर मधलं इकडचा जे मी एरो करतोय ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात असला पाहिजे. ठीक आहे? ओके, लक्षात आलं? In a similar fashion, we can say that cos theta is equal to 1/sec theta. त्याला आपण काय लिहू शकतो रे? हा, sec theta is equal to 1/cos Cos theta. करेक्ट आहे. sec theta is equal to 1/cos
कॉस थिटा. Cos. त्याच्यानंतर Cos असं theta. लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन कॉट थिटा. Cot 1 theta. अपॉन कॉट थिटा. Cot बट theta. तुम्हाला काय लक्षात असलं पाहिजे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ Cot कॉट थिटा theta हियर? कॉट थिटा इज इक्वल टू is 1 equal to अपॉन 1 upon tan theta. tan theta. आणि last one but not least, last twos are there. Tan theta can also be represented as a Sin Sin theta. Sin theta upon divided by cos theta. cos Cos theta. theta. हे तुम्हाला इथं ऍज इट इज लक्षात ठेवायचंय. टॅन थीटा म्हणजे काय असायला पाहिजे, तर ते असायला पाहिजे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. आणि लास्टली नॉट लिस्ट, कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. Sin. Sin theta. हे तुम्हाला कन्वर्जन लक्षात असले पाहिजेत किंवा ते तुम्हाला कन्वर्जन करता आले पाहिजेत. ठीक आहे, क्लिअर? हो. इथपर्यंत हो. कोणाला काय अडचण आहे? ते सगळं 10वी पर्यंत झालं होतं, हा की ना? झालेलं आहे. चलो, त्याच्यानंतर 10वीला एक आणखीन 2-3 गोष्टी शिकल्या होत्या, ते थोडस रिवाइज करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करू, थोडस काही पार्ट इन्क्रीमेंट करू, जे की तुम्हाला आणखीन नॉलेज मध्ये भर पडेल. ठीक आहे, तर नेक्स्ट थिंग जी आहे तर ते तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज नावानं स्टडी केलेली आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हो. आठवतात का? चेक करा. फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी जी होती ती लक्षात ठेवायला सोपी होती. ती होती Sin theta साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस plus स्क्वेअर cos थीटा square theta is is equal to 1. 1. इन अ सिमिलर वे. हे ऍक्च्युली पाठ करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवायची गरज नाही. ती काय होते रे? हा सांगा. 1 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि theta. थर्ड वन इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. क्लिअर आहे? हो. हा, आता ही जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, हे कशी येते माहितीये तुम्हाला? चलो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 का घेतलंय? साइन स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 का घेतलं नाही? तर त्याचं रिझन आहे. रिझन माहितीये तुम्हाला? रिझन माहितीये का? हा किंवा ना? अरे रिझन माहितीये का? चलो, आता ज्यांना रिझन नाही माहिती त्यांच्यासाठी आपण प्रूव्ह करू. काय प्रूव्ह करू? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येत असतं, हे प्रूव्ह करू का नको? करा. चलो, मग मला तुमची मदत पाहिजे. मदत करता? हो. चला, मग इथे चेक करा. मला जनरली जेव्हा फर्स्ट टाइम मी ट्रिग्नोमेट्री शिकवत असतो तेव्हा मी इन द फॉर्म ऑफ साइड्सच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर हे राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, आणि हा अँगल समजा थीटा. इथं नाव दिलं मी ए, इथं नाव दिलं बी, इथं नाव दिलं सी, आणि हा राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर इथं मला थोडीशी मदत करा. माझं थोडंसं कॅल्क्युलेशन कच्चं आहे. तर साइन थीटा म्हणजे काय सांगा? हाँ चलो, साइन थीटा इज इक्वल टू AB छेद AC. AB छेद AC. आता छेद न म्हणता AB बाय AC म्हणायला शिका. ठीक हो. आहे, चलो. कॉस थीटा म्हणजे काय असेल रे? BC बाय AC. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. चलो, मग आता थोडीशी मला एक इथं मदत पाहिजे. इन अ राइट एंगल ट्रायंगल वी कैन यूज ए पायथागोरस थ्योरम by using Pythagoras ट्रिपलेट. हा, काही काही जण थ्योरम पण लिहितात बाय युजिंग ए पायथागोरस ट्रिपलेट. हा, काय रे पायथागोरस ट्रिपलेट?
हा hypotenuse base square AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB AB स्क्वेअर square AB square किंवा तुम्ही AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर लिहिले चालते का? हो चलो मला थोडस कम्फर्टेबल जावं म्हणून मी काय करतो AC स्क्वेअर AC इज square इक्वल टू काय AB स्क्वेअर AB square प्लस plus BC BC स्क्वेअर square लिहितो. कुणाला काही अडचण आहे का आताच सांगा हा किंवा ना. नाही मी थेरम तर करेक्ट लिहिलाय. हो चलो आता मी काय करतो दोन्ही साइडला जर मी एकाच क्वांटिटीने जर डिवाइड करतो इक्वेशनला काही फरक पडतो का? नाही मग मी नाही इथं AC स्क्वेअर ने डिवाइड करतो इथं AC स्क्वेअर ने डिवाइड करतो चालतंय का? हो मग AC स्क्वेअर डिवाइड बाय AC स्क्वेअर किती येते रे? 1 चलो थँक्यू. 1 आता इथे चेक करा बाय बाय हा प्रॉपर्टी ऑफ ए सेपरेट AB डिव्हिजन आपण इथं सेपरेट डिव्हिजन देऊ AB शकतो AC square स्क्वेअर AC square plus BC स्क्वेअर BC square डिवाइड बाय AC स्क्वेअर. AC square आता इथे चेक करा बाय युजिंग ए लॉ ऑफ इंडायसेस घातांकाच्या नियमानुसार तुम्हाला याला कसं लिहिता येईल रे? हा कसं लिहिता येईल? काय माहिती सर तुम्हीच सांगा कसं लिहिता येईल. हा इट कॅन बी square रिटन ॲज AB डिवायडेड बाय Divided by AC होल AC. स्क्वेअर करेक्ट आहे रॉंग आहे? हो प्लस इट कॅन बी रिटन ॲज ए BC डिवायडेड बाय AC AC होल स्क्वेअर. whole square What is the meaning of AB by AC here? sin theta आता साइन थीटाचा स्क्वेअर काय किंवा साइन स्क्वेअर थीटा काय sin square theta प्लस BC बाय AC काय रे? कॉस cos square theta स्क्वेअर थीटा. हेच प्रूव्ह करायचं होतं का? चेक करा. हो हो पक्का हो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही पक्का हो हो चलो लिहिणार आहे कोणी? लिहिणार आहे का कोणी? नाही चलो आता जे नेक्स्ट आहे थोडीशी मदत पाहिजे सर बाकीच्या प्रॉपर्टीज काय करायच्या येतील प्रूव्ह करता? हो मग करून दाखवू का नको? नको चल तुम्ही नाही म्हणताय तर नाही करत तरी पण मी तुम्हाला एक हिंट देतो. स्पेशली जेव्हा ट्रिग्नोमेट्री पुढे येईल अलाइड कंपाऊंड मल्टिपल सब मल्टिपल फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन असे भरपूर सारे फॉर्मॅट येतील ट्रिग्नोमेट्रीचे त्यावेळेस लेकर थोडस गोंधळून जाते. तर त्यांच्यासाठी एक ट्रिक सांगतो नीट लक्ष द्या. जर तुम्हाला फॉर्म्युला टॅन किंवा सेक मध्ये पाहिजे असेल जसं की इथं सेकंड केस मध्ये कशामध्ये पाहिजे टॅन आणि सेक मध्ये पाहिजे करेक्ट आहे? हो जर तुम्हाला फॉर्म्युला टॅन आणि सेक मध्ये पाहिजे असेल तर जे काही तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा फॉर्म्युला माहिती आहे बेसिक वाला साइन आणि कॉस मधला त्याच्यामध्ये काय करायचं दोन्ही साइडला कॉस स्क्वेअर ने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? cos square आणि जर तुम्हाला कॉट आणि कोसेक मध्ये पाहिजे असेल तर कशाने डिवाइड करावं लागेल रे? sec square sin square कशाने डिवाइड करायचं? sin square आणि एक लक्षात ठेवा या दोघांचंच कॉम्बिनेशन यूज करतो आपण मॅक्सिमम टाइम्स. तर आणखी एकदा रिपीट करतो जर तुम्हाला फॉर्म्युला टॅन किंवा सेक मध्ये पाहिजे असेल तर दोन्ही साइडने कशाने डिवाइड करायचं? cos square आणि जर तुम्हाला फॉर्म्युला कॉट आणि कोसेक मध्ये पाहिजे असेल तर कशाने डिवाइड करायचं? sin square चलो एक फॉर्म्युला बनवून दाखवू हो म्हणजे तुम्हाला ते आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे आता फक्त मला सांगा तुम्हाला जो फॉर्म्युला बनवायचा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर वाला बनवू का 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर वाला बनवू? 1 plus tan square theta is equal to sec square theta चलो तर दीदीचं म्हणणं आहे की प्रूव्ह करायचं आहे कोणता 1 प्लस tan
tan square theta is equal to टॅन स्क्वेअर sec इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय Six सेक square sec स्क्वेअर square theta. थीटा पुटअप करायचं. ठीक आहे, चलो ठीक आहे. मला सांगा तुम्हाला बेसिक फॉर्म्युला हा तर पाठ आहे का, हो किंवा नाही ते सांगा. वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं रे. 1 1. मी आता ट्रिक सांगितली, जर तुम्हाला फॉर्म्युला टॅन किंवा सेक मध्ये पाहिजे असेल तर काय करायचं, दोन्ही साइडला Cos कशाने डिवाइड करायचं, cos square theta. कॉस Cos स्क्वेअर थीटा ना, दोन्ही साइडला. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का. नाही. आता नाही. सेपरेट डिव्हिजन द्या तर काय येईल रे, हा साइन स्क्वेअर Sin थीटा square theta डिवाइडेड बाय upon cos कॉस square theta स्क्वेअर थीटा प्लस plus कॉस cos स्क्वेअर square थीटा theta डिवाइडेड बाय cos square theta कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं रे. sec square theta. मग इथे चेक करा, इट्स बर्थडे टाइम, कॉस स्क्वेअर काय होईल, कॅन्सल. आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ साइन बाय Cancel. कॉस, Tan square theta tan स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. फक्त प्लस 1 नंतर आहे, आधी लिहायचं सोडून. ऍड आधी केले काय नंतर केले काय फरक पडणार आहे का, नाही. मग याला असं पण लिहू शकतो, 1 प्लस 1 tan plus स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे, सेक स्क्वेअर sec थीटा. square theta. क्लिअर आहे, हो. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का, नाही. पक्का. चलो हो. आता थोडीशी मला मदत पाहिजे. मला जर समजा इक्वेशन सेक सॉरी कोसेक आणि कॉट मध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल. आताच सांगितलंय मी, हा रिपीट सांगा. करा, ऐकायला चालू नाही. काय म्हणाल तिथे, ऐकायला चालू नाही. ऐकायला चाल नाही. हा. चलो अजून एकदा सांगतो. मला सांगा, जर जसं मी इथं टॅन आणि सेक मध्ये फॉर्म्युला पाहिजे तसं मला जर कॉट आणि कोसेक मध्ये जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर काय करावं लागेल. आला आवाज, हा आवाज आला का, अरे आवाज आला का नाही आता, अमृता. हो आला सर. हा मी काय बोललो, जर तुम्हाला फॉर्म्युला कॉट आणि कोसेक मध्ये पाहिजे असेल तर प्रोसेस काय करावं लागेल. हा ऋतुजा सांग. प्लस आवाज नाही आला तुमचा. साइन साइन नाही करावं ना, साइन नाही, साइन स्क्वेअर ने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं, साइन स्क्वेअर ने. बस एवढं साधं सिंपल विचारलं होतं, त्याला बी एवढा वेळ लावायला. चलो माझा थोडस पुढे जाऊ आपण. तुम्हाला हे काय माहितीये का ते सांगा. माहितीये का काही, नाही. आ नाही. नाही, अरे माहितीये कोणाला काही, हम्म
चलो आता आपल्याला काय करायचंय, काही अलाइड अँगल आणि कंपाऊंड अँगल बद्दल स्टडी करायचं. तर फर्स्ट थिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे की व्हॉट इज मिनिंग ऑफ अलाइड अँगल. अलाइड अँगल मीन्स काय? कोणाला काय आठवतंय? त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मला खरंच लक्षात नाही. अलाइड अँगल म्हणजे सांगतो, ज्या दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी इन द मल्टिपल ऑफ 90 असेल त्याला काय म्हणायचं? अलाइड अँगल्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? अलाइड अँगल म्हणायचं. अलाइड अँगल. आणि ज्या अँगलची बेरीज किंवा फक्त वजाबाकी असेल कुठल्याही दोन तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड अँगल म्हणायचं. अलाइड अँगल म्हणजे संलग्न. काय म्हणते की जोरात बोल. हा बोला. हा अलाइड अँगल म्हणजे ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 90च्या पटीत असेल त्याला म्हणायचं अलाइड अँगल. आणि कंपाऊंड अँगल म्हणजे कुठल्याही दोन अँगलची जी बेरीज असेल त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड अँगल. ठीक आहे. हो. कळतंय? हो. पक्का? आणि कंपाऊंड अँगल म्हणजे काय असेल कळालं? हो. कोणत्याही दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड अँगल. आता जसं तुमच्याकडे कॅल्क्युलेटर येणार आहे, तुम्ही जेव्हा डिप्लोमाला ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला काय येईल? ऍडमिशन घेतले की तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे घ्यायला लावतील आणि विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. बट बिना कॅल्क्युलेटर यूज करता तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू माहिती आहेत? तर तुम्ही 10th ला एक टेबल शिकला होता, आठवते का? चेक करा. टेबल शिकला होता का? 0, 30, 45, 60 आणि 90. म्हणजे कोणते कोणते? 0, 30, 45, 60 आणि 90. ठीक आहे. करेक्ट आहे. चलो असं किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकले होते तुम्ही? राईट आहे. याच्यामध्ये तुम्ही असं शिकला होता, आठवतं का? चेक करा. हे तुमचं काय? साइन आहे. साइन. हा सॉरी साइन नका करू. अँगल. हा इथे लिहू साइन, इथं कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. राईट आहे. इथं 0 डिग्री, इथं 30 डिग्री, इथं 45 डिग्री, इथं 60 डिग्री आणि 90 डिग्री. शिकलो होतो का असलं काही? आता लगेच आहे. याच्यानंतर तुम्हाला 0ची डिग्री कसं काढायचं तुम्हाला तुमच्या टीचरने सांगितलं असेल. इथं काय करा? 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. शिकवलं होतं का असं? नाही. नाही. व्हॅल्यू कसं लक्षात ठेवलं होतं तुम्ही मग? पाठ करून. पाठ करून. आता पाठ करायची गरज लागणार नाही. नंबरिंग द्यायचं 0, 1, 2, 3, 4 दिलं. प्रत्येकाला 4 न भागाकार करायचा. कितीने भागाकार करायचा प्रत्येकाला? 4 ने. मी काय काय केलं? हे 0, 1, 2, 3 काय सिक्वेन्स नंबर दिला. 0, 1, 2, 3, 4 कळालं? प्रत्येकाला कितीने डिवाइड केलं? 4 ने. आणि आता प्रत्येकाला स्क्वेअर रूट द्यायचं. प्रत्येकाला काय द्यायचं? आता सांगा 0 भागिले कोणतीही संख्या किती येते? 0 डिवाइड बाय एनी व्हॅल्यू 0. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. 0 कसं आलं? काय आलं? आणि ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे बरं. काही वर जे लिहिलंय मी हे फक्त ट्रिक आहे. आता मला सांगा
1 चा वर्गमूळ किती येते? 1. 4 चा किती येते? 1 2 म्हणजे 1 उत्तर छेद किती 2 आलं? दिसायले का रे? 1/2. हो हे कलर दिसायले का दुसरा चेंज करू? दिसत आता होता दिसायले का? तो चेक पण करा. हा नाही दिसायला. दिस नाही गेलाय का? रेड दिसत होता सर क्लिअर. पहिला क्लिअर दिसेल तर हो. हा ठीक आहे, सॉरी. हा आता चेक करा. हे 0 आणि 1/2 कसं लक्षात ठेवायचं कळालं? हो ह्याच्यानंतर इथे चेक करा. 2/4 म्हणजे बे 1 का बे 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 4. 1 चा वर्गमूळ किती येते? 1 आणि 2 चा किती येते? 1 2 वर्ग वर्गमुळात 2 दिसायले का रे? मला तर दिस नाही गेले बघा. हो दिसायला. दिसायला. हा मी तर दुसरी एक स्क्रीन ठेवली, इथे मी कंटिन्युअसली बघत असतो, तिथे दिसणार गेले मला व्यवस्थित. ठीक आहे, इथं काय रे? वर्गमुळात 3 आणि 4 चा वर्गमूळ किती येते? 2. 2. 4 4 कॅन्सल म्हणजे 1 आलं. वर्गमुळात 1 म्हणजे किती आलं? 1. 1 बरं, लक्षात ठेवायला सोपं आहे अवघड आहे? सोपं आहे. आणखी एकदा सांगायचं कसं आलं ते? नाही हो का लक्षात राहील आता? नाही तर काय राहिलं. करा ते सांगतो. हे लेक्चर मी काय करणार आहे? युट्यूबला टाकणार आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर टाकणार आहे. तुम्ही केव्हा पण पाहू शकता. काय अडचण आहे का? नाही हा आणखी एकदा सांगतो. 0 1 2 3 4 नंबर लिहून दिले कॉलमला. प्रत्येकाला कितीने डिवाइड केलं? 4 ने डिवाइड केलं आणि प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घेतला. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. हा आता लक्ष द्या. कॉस कसं लक्षात ठेवायचं? इथं 0 2 इकडे गेले. आता ही व्हॅल्यू इथं ठेवायची. किती येईल रे? 1 ही व्हॅल्यू इथे लिहायची. हा तिकडून इकडे लिहित यायचं. 3/2. हा 1/√2. हा इन स्क्वेअर रूट 1/2 1/2 आणि इथे किती येईल रे? 0 0 कळालं का? हो हा टॅन म्हणजे काय सांगितलं आताच मी? टॅन म्हणजे साइन बाय कॉस असते. टॅन म्हणजे काय असते? साइन बाय कॉस. 0 डिवाइड बाय 1 0 0. 1/2 डिवाइड बाय 1/√3 सॉरी √3/2. हे लक्षात आलं का? हो हा 1/√2 डिवाइड बाय 1/√2 1 1. 1. √3 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 1/2 √3 1 डिवाइड बाय 0 0. नाही. नाही. Undefined काढता येत नाही value. व्हॅल्यू. We can't Undefined. explain the value. We can't define the value. That is called as an infinity. याला काय म्हणायचं? इन्फिनिटी इन्फिनिटी. काय म्हणायचं कळालं? हो म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही एवढी मोठी. कळालं? हो आता त्यांना इकडून तिकडे लिहित गेले तर कॉटला काय करायचं? तिकडून इकडे लिहित जायचं. काय येईल रे? इन्फिनिटी. टॅनच्या अपोजिट कॉट असते तर तिकडून इकडे लिहित यायचं. काय येईल? इन्फिनिटी व्हॅल्यू चेक करा. मी जे लिहितोय ते कळतंय का? 1 √3 हा 0 चलो. सेक म्हणजे काय असतंय? 1/cos म्हणजे 1 डिवाइड बाय कॉस ची व्हॅल्यू किती आला? 1च. 1 आता लक्ष द्या. त्याला फक्त उलट करायचं. म्हणजे काय येईल? 2 डिवाइड 2 बाय 2 √3 √3. त्याला उलट करा. 1 √2 हा याला उलट करा. 2 आता 0च्या डिनॉमिनेटर मध्ये काहीच नसतं म्हणजे काय असते? 1 असते. हा 1 डिवाइड बाय 0 पुन्हा काय असते? 0. नाही इन्फिनिटी इन्फिनिटी असते. हे कळालं का ते सांगा मला. हो ठीक आहे. आता एक तर कोसेकला ह्याच्या उलट लिहा किंवा इथं हे करा. तर इथं येईल इन्फिनिटी, इथं येईल 2, 2 इथे येईल √2, इथे येईल 2/√3 1 √3 हा आणि इथे येईल 1. 1. अवघड आहे.
नाही. नाही. पक्का? हो. हो. चलो मला सांगा, आजच्या लेक्चर मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो इन द फॉर्म ऑफ साइड शिकलो, ते बी राईट हो. अँगल ट्रायंगल मध्येच. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर इन द फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्री शिकलो. वाटलं तर मी पेज दाखवतो कुठं कुठं काय काय शिकलं ते, म्हणजे तुम्हाला आठवण येईल काय काय शिकलो ते. ठीक आहे. चलो, आणि याच्यातला कुठलाही पार्ट जर नाही कळाला तर तो मला बिंदास्त विचारा, तो आपण क्लिअर करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण सांगितलं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर इन द फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर इन द फॉर्म ऑफ इन रेशो द फॉर्म ऑफ साइड. सॉरी साइड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन द फॉर्म ऑफ साइड, जे की 10वी ला शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर इन द फॉर्म ऑफ रेशो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं ट्रिग्नोमेट्रिक रेशो सोबत रिलेशन सांगितलं का? हो. हो. कळालं? हो. त्याच्यानंतर आपण काय केलं, नेक्स्ट एक बेसिक आयडेंटिटी जी होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, ते आपण विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम काय केलं, प्रूव्ह केलं. हो. त्याच्यानंतर बाकीच्या 2 आयडेंटिटीज कशा प्रूव्ह करायच्या सांगितलं इथं नेक्स्ट केस मध्ये. जर तुम्हाला हो. टॅन मध्ये पाहिजे असेल तर कॉस स्क्वेअर ने डिवाइड करायचं, आणि कॉस ने कॉट आणि कोसेक मध्ये पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर ने साइन. डिवाइड करायचं. कळालं का? हो. त्याच्यानंतर आपण एक टेबल बनवला ज्या की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डायरेक्टली फाइंड आउट करता येत होतं. त्यासाठी ट्रिक सांगितली. क्लिअर? हो. ठीक आहे. आज इथं थांबून आपण उद्या असं भरपूर सारे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, त्याचे व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायला शिकू. जसं की समजा 120 डिग्री अँगल असेल तर साइन 120 कसं काढायचं, कॉस 120 कसं काढायचं, टॅन 120 कसं काढायचं. कारण हे फक्त साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक आपल्याला कुठपर्यंत माहिती आहेत? 90 पर्यंत. 120 आलं तर कसं काढायचं, 150 आलं तर कसं काढायचं, 180 कसं आलं तर काढायचं, 210 म्हणजे 30च्या पटीत जे अँगल येतील ते अँगल कसे फाइंड आउट करायचे त्याची एक ट्रिक सांगतो मी. ठीक आहे? हो. जे की आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे. आता फक्त आणखी एकदा रिपीट, जे कोणी आपले फ्रेंड्स असतील त्यांना सांगत राहा की क्लासेस सुरू झालेत. ठीक आहे. ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत. ज्या लेकर ऑफलाईन येऊ शकतात त्यांनी काय करायचंय, औसा रोडला प्रमोद सुपर मार्केट आहे, त्याच्या पाठीमाग आपला क्लासरूम आहे. कम्प्लीट डिजिटल क्लासरूम आहे. सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता.